हे सगळं ना त्या कामसूत्रपासून चालू झालं. सेक्स ही गोष्ट काही आपोआप समजण्यासारखी नाही ना. की पुरुष उलट ॲडव्हांटेजला नाहीयेत, लैंगिकतेविषयी डिसएडव्हांटेजला आहेत. कारण त्यांना बापरे! स्वतः समजून घ्यायला लागतं. त्यावेळेला जे संबंध येतात त्यांनी समाधान मिळतं. लैंगिकतेविषयी बोलणं म्हणजे आपण पाप, काहीतरी गुन्हा करतोय, काहीतरी चूक करतोय, असंच आपला समज असतो. लहान असो, मोठा असो, जाड असो, बारीक असो, तो आपल्या पार्टनरला लैंगिक सुख द्यायला परफेक्ट असतो. लैंगिकतेचा डेब्यू माझ्या मते तो लहानपणीच ॲट होतो. बर्थ होतोच. हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनम. स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टी-ओ-डी मराठीमध्ये. तुम्ही माझी सेक्स एज्युकेशनची सीरीज बघितली आहे आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. आणि जसं आपण मागे एक सबिया मॅमचा इंटरव्ह्यू केला होता, सेक्सॉलॉजिस्ट होत्या त्या आणि त्यांनी फिमेलबद्दल आपल्याला सांगितलं होतं. पण मी फिमेल जरी असली तरी मला पुरुषांबद्दल काळजी आहे, कन्सर्न आहे. त्यामुळे आजचा हा स्पेशल एपिसोड जो आहे तो आमचा पुरुषांसाठी असणार आहे. आणि माझ्यासोबत त्याबद्दल बोलायला डॉक्टर सागर पाठक सर आहे. सरांचं खूप खूप स्वागत आहे टी-ओ-डी थँक यू. मराठीमध्ये. सर गायनोकोलॉजिस्ट आणि सेक्स काउन्सिलर आहे आणि सर बरेच लोकप्रिय आहे. म्हणजे तुम्ही त्यांचं जर सोशल मीडिया बघितलं असेल, तर मला अशी डिमांड होती, की "यार, तू एकदा सागर सरांचा इंटरव्ह्यू कर." तर मी आज ती माझ्या प्रेक्षकांची जी डिमांड आहे ती पूर्ण करत आहे. सर खरंच परत एकदा खूप खूप स्वागत आहे. येस, थँक यू. सगळ्यात पहिलं म्हणजे सोनम, मला तू जेवढं व्ही-व्ही-व्ही-आय-पी वगैरे म्हणली तसं काही मी नाहीये. बट येस, आय रिअली लव्ह टॉकिंग अबाउट सेक्शुअॅलिटी. हं. लैंगिकतेविषयी बोलायला मला खरंच आवडतं. सो आय रिअली थँक यू आणि तुमचा चॅनल की ज्यांनी मला आज इथं बोलवलं. सो थँक यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी. कमाल. आपण आता थेट मुद्द्यांना हात टाकूया. कारण की YouTubeला आपण जो व्हिडिओ टाकू त्याच्याकडे आपल्याला टाईम लिमिट असतं. तसं भरपूर आपण दोघं बोलू शकतो, जे आपण मागच्या अर्ध्या तासापासून बोलतोय. पण सर पुरुष म्हटलं की नेहमी असं सेक्सबद्दल म्हटलं जातं, की पुरुष म्हटलं त्याच्याकडे एडव्हांटेजेस असतात. त्याचे हं, काहीतरी म्हणजे बाबा तो बोलू शकतो, तो करू शकतो किंवा पहिला जो इनिशिएटिव्ह आहे तो पुरुषांनीच घ्यायचा असतो. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल ऑडियन्सला? हे एक सगळ्यात मोठा गैरसमज असतो माहिती आहे का, की पुरुष आहे ना, तो खूप मॅचो दिसतो. तो खूप मॅचो वागतो, त्याला इगो असतो, तो पुरुषीपणा त्याच्यामध्ये असतो आणि त्याच्यामुळे तो लैंगिकतेविषयी अगदी मनमोकळेपणाने सगळं काही बोलू शकतो. त्याला सगळं कळतं, त्याला सगळं काही करता येतं. पण एक एक छोटीशी गंमत सांगतो बघा. जेव्हा मुलं-मुली वयात येतात ना, त्यावेळेला काय होतं त्यांच्या शरीरात बदल होतात. मुलींमध्ये हे जे बदल आहेत, हे खूप जास्त प्रमाणात दिसतात. म्हणजे तिची मासिक पाळी चालू होते, बाहेरचं अंग बदलतं, दर महिन्याला पाळीची सुरुवात आणि तक्रार चालू होते. पुरुषांमध्ये काय होतं गं? दाढी-मिशा येतात बस, बाकी काही होत नाही. मग त्यामुळे पुरुषांच्या वयात येताना पुरुषांशी "हां, तुला दाढी-मिशा येणार" एवढंच बोललं जातं. बाकी त्याच्या बदलांबद्दल कोणीच बोलत नाही. पण मुलींना हा एक ॲडव्हांटेज मी म्हणतो, त्यांची मासिक पाळी चालू होते, काहीतरी रेग्युलॅरिटीमध्ये किंवा पाळीचं ब्लीडिंग हे ते ह्याच्यासाठी त्यांच्या आई-वडिलांना त्यांच्याशी बोलायलाच लागतं. पर्यायच नसतो. पण हा ॲडव्हांटेज मुलांमध्ये आहे का? नाही. मुलांना ते पुरुषी आहेत. त्यांना मॅचोइझम आहे. त्यांना सगळं काही समजतं. त्याच्यामुळे लैंगिकतेविषयी पुरुषांनी स्वतःचं स्वतः समजून घ्यावं, असा एक समज असतो. मग त्यांच्याशी कोणी बोलत नाही, आई-वडील बोलत नाहीत. आपोआप समजेल. आपोआप कसं समजेल? सेक्स ही गोष्ट काही आपोआप समजण्यासारखी नाही ना. ही गोष्ट जी आहे, ही गोष्ट प्रत्येकाला कोणीतरी सांगायला लागते. आणि ते जर नाही सांगितलं, तर मग अनेक प्रॉब्लेम्स चालू होतात. त्यामुळे मी म्हणेन, की पुरुष उलट ॲडव्हांटेजला नाहीयेत, लैंगिकतेविषयी डिसएडव्हांटेजला आहेत. कारण त्यांना बापरे! स्वतः समजून घ्यायला लागतं. हा एक पुरुषांचाच मोठा गैरसमज असेल, की तो आता तुम्ही सॉर्ट केला आहे. पण तुम्ही मला म्हटलं, की सेक्स हा समजून घ्यावा लागतो किंवा त्याच्याबद्दल थोडंफार का होईना नॉलेज असायला पाहिजे आपल्याकडे, कारण की तो आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. पण सर आजकाल डिजिटलचं युग आलं आहे. जर आपण सेक्स समजून घ्यायचं म्हटलं, की सरळ Googleला लोकं पॉर्न टाकतात आणि जे काही समजून घ्यायचं असतं ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने समजून घेतात. तर ॲज अ काउन्सिलर तुमच्याकडे कधी या बाबतीत कोणी आलाय का? किंवा तुम्ही काय सजेस्ट कराल, की समजून कसा घ्यायचा आहे सेक्स? ह्याचा एक थोडासा वेगळा प्रश्न मी विचारतो तुला. आता जेव्हा आपण
शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जातो आणि अभ्यास करतो. आपले टीचर असतात. ते पुस्तकातूनच आपल्याला वाचून शिकवतात. हो. हं. मग आता ही पुस्तकं ऑनलाईन पण अवेलेबल आहेत. मला घरी विकत आणून मला अभ्यास करता येतो. मग शाळा, कॉलेज का पाहिजेत? बंद करून टाका ना. बरं. मला घरी मिळतं ना. हं. शिक्षक कशाला पाहिजेत? तर नाहीये. शिक्षक जे शिकवतात ते पुस्तकातलं शिकवतातच. पण त्याच्यामध्ये ते त्यांचा अनुभव आणि ते कसं बरोबर आहे हे हं. सांगतात. ही जी काही तू माध्यमं म्हणलीस ना, की Google असेल किंवा इंटरनेटचे बाकीचे पॉर्नोग्राफिक व्हिडिओज असतील, हं. हे खूप जण बघतात. तुमचे प्रेक्षकही बघतात. पण ह्या व्हिडिओजमध्ये जे दाखवलं जातं ते बरोबर आहे का चूक? हे कोण सांगणार? मोठा प्रश्न. कारण ही सगळी जी माध्यमं आहेत ना, ही माध्यमं फक्त माहिती देतात. इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. बरोबर. ते नॉलेज नाही देत. आणि इथे गल्लत होते. आणि ही गल्लत कशी होते तुला सांगतो, की हे पोर्नोग्राफिक व्हिडिओज सतत बघून लोकांना असं वाटायला लागतं, की त्याच्यामध्ये जे दाखवलंय तेच खरं आहे. तसंच आपल्याला वागायला पाहिजे. व्हायला पाहिजे. तसंच व्हायला पाहिजे. आणि जेव्हा ॲक्चुअली ते संबंधांमध्ये जातात, त्यावेळेला तसं काहीच घडत नाही. आणि मग हिरामोड होतो. आणि मग ते नाराज होतात. मग वादविवाद होतात. हं. आणि मग माझ्यासारख्या काउन्सिलरकडे यायला लागतात. जसं की आपण बोललो, की पॉर्न मूव्ही जे असतात त्या स्क्रिप्टेड असतात. तसं सेक्सबद्दल काय असतं म्हणजे जो रेग्युलर सेक्स असतो किंवा दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी होतात, ते पॉर्न बघून लोकं स्क्रिप्टेड करतात किंवा ते काय करतात ते तसलं काही तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी कोणी आलंय का? किंवा ते करणं किती योग्य आहे? की बाबा ते तसंच व्हायला पाहिजे. याच्यासाठी आता 50 शेड्स ऑफ ग्रे सारखे मूव्हीज येऊन गेले आहेत किंवा बाबा ते तसंच व्हायला पाहिजे. याच्यासाठी काय म्हणजे? माझ्याकडे ना एक जोडपं होतं बरं का. ते दोघं जण आले माझ्याकडे. लग्नाला एक साधारणतः एक 7-8, 10 वर्ष झाले असतील. मुलं होती, सगळं होतं. ते माझ्याकडे आले आणि म्हणले, "सर अ, आम्हाला आमचं सेक्स लाईफ एकदम चांगलं व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा." म्हटलं, "फाईन, ओके, ग्रेट." लग्नाला 8-10 वर्ष झाले तर आता एक्झॅक्ट आठवत नाही. मी म्हटलं, "तुम्ही संबंध ठेवता, कधी ठेवता?" त्या नवऱ्याने लगेच एक कागद काढला. आम्ही सोमवारी रात्री 9 वाजता संबंध ठेवतो. हं. 9 ते 9:15 पर्यंत आम्ही एकमेकांचा किस घेतो, एकमेकांना स्पर्श करतो. 9 वाजून 15 मिनिटांनी एवढ्या वेळेपर्यंत आम्ही संबंध ठेवतो. ते झाल्यानंतर एवढे मिनिटं आम्ही एकमेकांना मिठी मारतो. हे झाल्यानंतर मग आम्ही बाथरूममध्ये जातो. मग त्यांनी अक्षरशः जसं टाईम एखाद्या टेबल. पिक्चरमध्ये स्क्रिप्ट लिहितात ना किंवा तुम्ही न्यूज चॅनलवरती न्यूज वाचताना ते प्रॉम्प्टर असतो ना, हं, 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 हं. तसा प्रॉम्प्टर येऊन ते दर 15 मिनिटं झाले, आता फोरप्ले बास, आता संबंध ठेवायचे. एवढा वेळ झाला, आता संबंध बास, आता मिठी मारायची. म्हणजे सेक्स हे असं नाहीये ना. सेक्स इज समथिंग जे स्पॉन्टेनियस. तुमच्या मनातून यायला पाहिजे, ती मनातून इच्छा व्हायला पाहिजे. ती जेव्हा इच्छा होते ना, हं. त्यावेळेला जे संबंध येतात, त्यांनी समाधान मिळतं. यू कॅनॉट स्क्रिप्ट इट. जसं आत्ता आपण बोलतोय, त्याच्यात कुठं स्क्रिप्ट नाहीये. मला काही माहिती नाही, की तू काय प्रश्न विचारणार आहे. त्यामुळे ती स्पॉन्टेनिटी येते. म्हणजे हे उदाहरण द्यायचं मला डोक्यात होतं का नाही, पण तो आता बोलल्यावरती मिळालं. सो ही स्पॉन्टेनिटी जेव्हा सेक्समध्ये असते, तेव्हा सेक्स एन्जॉयबल होतं. आणि ते एक्सप्लोर पण केलं जातं, की काहीतरी आता तुमच्याकडनं मला काहीतरी नवीन माहिती मिळतीये. हं, तर तसंच काहीतरी सेक्सबद्दल पण नवीन शिकलं जातं. रोज केल्या जातात त्या गोष्टी आणि त्याने अजून ते छान होत जातं. हं. पण जसं आपण म्हणतो, की म्हणजे माझं एक नेहमीचं वाक्य असतं, की सेक्स हा फक्त फिजिकल नसतो. त्याला इमोशन्सची पण जोड असते. पण फिजिकल बऱ्याचशा लोकांना आपल्या बॉडीबद्दलच माहिती नसतं. म्हणजे मेल असेल, फिमेल असेल. तर एकदा त्या अनाटॉमीबद्दल काय सांगाल, की ती कशी समजून घ्यायची? See, आपण बेसिकली एक समाज म्हणून लैंगिकतेविषयी कधीच चर्चा करत नाही. लैंगिकतेविषयी बोलणं म्हणजे आपण पाप, काहीतरी गुन्हा करतोय, काहीतरी चूक करतोय, असंच आपला समज असतो. आणि त्यामुळे अगदी लहानपणापासून आपण आपल्याच गुप्तांगांना हात लावायला घाबरतो. अगदी विचार कर, एक लहान मूल आहे, अगदी वर्षभराचं. ते पण आपल्या गुप्तांगांना हाताळतं. त्यावेळेला आपली काय रिएक्शन असते? अरे गधोड्यात मारलं जातं. त्याला सांगितलं ती शिशी जागा आहे, ती घाण जागा आहे. त्याला हात नाही लावायचा.
सो आपण लहानपणापासून कुठल्या कन्सेप्टनी वाढतो, की आपली गुप्तांग ही घाण आहेत. ती जागा चांगली नाही. त्याला स्पर्श करणं पण चांगलं नाही. तर ह्याच समजाने आपण वाढतो ना. पण हे खरं आहे का? नाही. लग्न झाल्यावरती आपल्याला डायरेक्टली सांगितलं जातं, "हां, आता गुप्तांग चांगली आहेत, आता संबंध ठेव. आता तू तुझ्या स्वतःच्या गुप्तांगांना हात लाव, तुझ्या पार्टनरच्या गुप्तांगांना हात लाव." सो एक कन्सेप्ट जिथं ते घाण आहे आणि लग्न झाल्यावर चांगलं आहे. ह्या बरोबर. गोंधळ असं कसं होऊ शकेल ना? आणि त्यामुळे तो गोंधळ होतो. सो पुरुषांचं तर काय होतं तुला सांगतो, की पुरुषांची बहुतांश गुप्तांग जी असतात ना, ती बाहेर असतात. मग त्याच्यामध्ये लिंग असतं. लिंगाच्या खाली चामड्याच्या पिशवीत 2 अंडकोश असतात, ज्याला टेस्टीज आपण म्हणतो. तर ह्या टेस्टीजचं कार्य काय असतं, तर त्याच्यामध्ये बेसिकली शुक्राणू किंवा शुक्रजंतू तयार होतात. आता जंतू या शब्दाला माझा आक्षेप आहे. ते काही जंतू नसतात. हं. ते नॉर्मल पेशी असतात, की ज्याच्याने आपल्याला दिवस जाऊ शकतात. सो हे शुक्राणू जे आहेत, हे या टेस्टीजमध्ये तयार होतात आणि मग संबंध ठेवताना होतं काय, तर पुरुषाचं लिंग जे आहे ते ताठ होतं. त्याची लांबी वाढते, त्याची गोलाई वाढते. असं ताठ झालेलं लिंग हे स्त्रीच्या योनिमार्गाच्या आत प्रवेश करतं. तिथं त्या लिंगाचं आणि योनिमार्गाचं घर्षण होतं आणि मग या टेस्टीजमध्ये, या अंडकोशामध्ये जे शुक्राणू तयार झालेले असतात, ते लिंगाच्या मार्फत योनिमार्गामध्ये टाकले जातात. जातं. ही ॲक्चुअली शारीरिक संबंधाची समाप्ती असते. ही गोष्ट आपल्याला सांगितली गेली पाहिजे का? हो, सांगितली गेली पाहिजे. आणि माझ्याकडे कितीतरी लोकं येतात आणि म्हणतात, की "सर, पुरुष जेव्हा संबंध ठेवतोय, त्यावेळेला शुक्राणूच्या ऐवजी त्याच्या लिंगातून लघवी बाहेर येईल का?" कारण पुरुषाचा लघवीचा मार्ग आणि शुक्राणू बाहेर यायचा मार्ग एकच असतो. एकच असतो. पण तसं होत नाही. का? कारण जेव्हा ते लिंग ताठ होतं, त्यावेळेला तिथे एक व्हाल्व्ह असतो. हं. जसं आपण नळाचं असतो ना, उजवीकडे फिरवलं की गार येतं, डावीकडे फिरवलं की गरम येतं. त्या पद्धतीने तो व्हाल्व्ह असतो. त्यामुळे जेव्हा ते लिंग ताठ होतं, त्यावेळेला फक्त शुक्राणूच येऊ शकतात. लघवी नाही येऊ शकत. ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नसते. आणि मग ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी आपल्याला सांगणं गरजेचं आहे. हो. त्या समजणं गरजेचं आहे. हो. आणि हे जे आजच्यासारखे तू एपिसोड्स घेतीये, ह्याचा फायदा हा लोकांना माहिती होण्यासाठी होतो. एज्युकेशन, येस. एज्युकेशन, नॉलेज. नॉलेज. आणि जसं की आता आपण बोललोय, की लिंगाबद्दल जेव्हा आपण बोलत होतो, मला खरंच मोठा प्रश्न पडतो, की पुरुष आणि गैरसमज जे काही असतात ते, डज साइज मॅटर सर? म्हणजे महत्वाचं आहे. म्हणजे मी आजकाल जितकंही यंग जनरेशनमध्ये असेल किंवा बोलताना, "नाही, नाही, ते असं-असं पाहिजे." म्हणजे मुलींच्या पण चर्चा होतात, मुलांच्या पण चर्चा होतात. मग त्याच्यामुळे काही लोकांना वाटतं, की नाही आपल्याकडनं नाही होणार बाबा. मग त्यांचा मूड खराब होतो किंवा काय जे काही होतं ते. म्हणजे खरंच डज साइज मॅटर? हा प्रश्न आहे ना, हा प्रत्येकाला पडतो. म्हणजे अ, किती केसेस आल्या असतील मलाही लक्षात नाही. पण एक मधली एक केस घेतो मी. अ, माझ्याकडे एक मुलगा आला होता. एकटाच आला बरं का, बायकोला आणलं नव्हतं. हं. तो म्हणला, "सर, माझ्या आणि बायकोमध्ये खूप भांडणं होत आहेत." म्हणलं, "का रे?" "नाही, मला सांगता येणार नाही." मग म्हणलं, "सांगता येणार नाही तर मग आला कशाला?" तो आला, "नाही, नाही, मला आता नाही बोलता येणार." तो गेला निघून. गेला निघून. बरं का, मग मला कळलं नाही, हा आला, माझ्याशी बोलायचंय म्हणला, निघून गेला. ओके. 2-4 दिवसांनी त्याची बायको आली. बायको म्हणली, "मला ना मिस्टरांनी मला पाठवलंय. ते परवा आले होते. तर त्यांना काही बोलता येईना म्हणून मी आली बोलायला." म्हणलं, "ठीक आहे, ओके. तू सांग काय?" ती म्हणली, "सर, आमचा प्रॉब्लेम असा आहे, आमच्या लग्नाला वर्ष झालंय आणि आजपर्यंत आम्ही दोघं खूप प्रेमात होतो हां म्हणजे, असं नाही. पण त्यांनी माझ्यासमोर आजपर्यंत कपडेच काढलेले नाहीत." बरं. आमचं प्रेम खूप आहे. आम्ही दोघांना एकमेकांना मिठी मारतो, हे करतो, सगळं करतो. पण तो काही कपडे काढत नाही. ओके. म्हणलं ठीक आहे. मग आत्ता मिस्टर कुठे आहेत? तो म्हणला खाली गाडीत बसलेत. म्हणलं ठीक आहे. मग आपण एक काम करूयात ना. त्याच्याशी मला बोलायचं आहे. नाही पण तो वर तुमच्या केबिनमध्ये येणार नाही. म्हणलं ठीक आहे. मग गाडीत जाऊन बोलायचं का? त्याला फोन केला. तो म्हणला पण केबिन ना तुमची लॉक पाहिजे आतून तरच मी बोलेन.
सो मग तो वर आला केबिनमध्ये. मी अक्षरशः कुलूप-बिलूप घातला. तो आयुष्यात कधी घातला नव्हता. आणि मग त्याला म्हटलं, "का रे बाबा तू कपडे का नाही काढत?" तो म्हणला, "सर माझा प्रॉब्लेम काय आहे, की माझं लिंग आहे ना खूप छोटं आहे. इतकं छोटं आहे, इतकं छोटं आहे, इतकं छोटं आहे, की मला त्याची लाज वाटते. त्यामुळे मी बिलकुल काढत. कपडे काढत नाही." मग त्याला विचारलं, "तुला लहान का वाटतं?" तर आय टेल यू पुरुषांचा आपण मगाशी डिसएडव्हांटेज बोलत होतो ना, हं. तर पुरुषांचा हा आणखीन एक डिसएडव्हांटेज आहे. पुरुषांना ना एकमेकांचं लिंग दिसतं. कधी? जेव्हा आपण पब्लिक टॉयलेटमध्ये जातो, त्या 2 पुरुषांमध्ये जे काय पडदा असतो ना, तो इतका फ्लिमझी असतो, की सहज एकमेकांचं लिंग दिसतं. तर ह्या मुलाला लहानपणापासून त्याचे मित्र चिडवायचे, "तुझं लहानच आहे, तुझं लहानच आहे." मग तो मोठा व्हायला लागल्यावरती मग तो मुद्दामून पब्लिक टॉयलेटमध्ये जायचा आणि साईज कंपेअर करायचा. त्यामुळे त्याला वाटत होतं, की माझं लहान आहे. मग त्याला जेव्हा तपासलं, तेव्हा असं लक्षात आलं, की त्याच्या गुप्तांगाभोवतीची जी चरबी आहे, ही चरबी खूप जास्त आहे. जाड व्यक्ती होता. त्याच्यामुळे त्या चरबीमध्ये ते लिंग आतमध्ये बसलं होतं. हं. लेंथ नॉर्मल होती, साइज नॉर्मल होता, सगळं नॉर्मल होतं. पण केवळ त्या चरबीच्या आतमध्ये ते गेल्यामुळे त्याला दिसताना ते छोटं दिसत होतं. त्यात तो जाड, पोट एवढं, त्याला दिसतच नव्हतं दिसतच लिंग. नव्हतं. आणि मग हे जेव्हा त्याला सांगितलं, तेव्हा त्याला ते रिअलाईज झालं, की अरे माझं लिंग लहान नाहीये. चरबी आहे. चरबी आहे, पण लिंग साइज नॉर्मल आहे. सो मी माझ्या बायकोबरोबर संबंध ठेवू शकतो का? हो, ठेवू शकतो. माझ्या बायकोनी माझ्या चरबीसकट, माझ्या वजनासकट मला स्वीकारलं ना. हं. नाही असं नाही की लग्नाच्या आधी तो काय अगदी 30 किलोचा होता आणि आत्ता 90 किलोचा आहे, असं नव्हतं. लग्नाच्या वेळेला तेवढाच होता. सो बायकोनी त्याच्या चरबीसकट, त्याच्या शरीराच्या ठेवणीसकट स्वीकारलंय. मग हे जेव्हा त्याच्याशी बोललो, त्याच्यानंतर त्यांचे संबंध ॲक्चुअली चांगले आहेत. एक फ्रँक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते. लिंगाचा आकार लहान असो, मोठा असो, जाड असो, बारीक असो, तो आपल्या पार्टनरला लैंगिक सुख द्यायला परफेक्ट असतो. अशा खूप कमी केसेस असतात. मी म्हणेन अगदीच म्हणजे लेस दॅन 0.1% की ज्याच्यामध्ये लिंगाचा आकार खूप छोटा असतो. ह्या केसेस ज्या असतात, या केसेसमध्ये बऱ्याच वेळेला ती व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे? का थर्ड जेंडरची आहे? असा एक प्रश्न असू शकतो. इंटरसेक्स ज्याला आम्ही म्हणतो ते. किंवा त्यांना इतर काही आजार असतात, जे आजार लैंगिकतेपेक्षा किंवा त्यांच्या लिंगापेक्षा जास्त त्रासदायक असतात. आणि असे जे आजार असतात, त्या व्यक्तीला बाकीचे शारीरिक त्रास इतके असतात, की त्याला सेक्स हा त्याच्यासाठी दुय्यम गोष्ट घडते. बापरे! सो त्यामुळे साइज डज नॉट मॅटर. प्लेन अँड सिंपल. पण अजून एक मिथ आहे जे असतं पुरुषांनाच नाही महिलांना पण, की नेहमी एक कॉमन मिशनरी पोझिशन असतात तेच लोकं करतात. असं लोकांचं म्हणणं असतं. पण बाबा जर वेगवेगळ्या पोझिशन्स केल्या तर प्लेजर सुद्धा बदलतं. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगेल? हे सगळं ना त्या कामसूत्रपासून चालू झालं. आणि व्हेरी फ्रँकली त्या कामसूत्रमधल्या जर पोजेस ट्राय करायच्या ना, तर बोथ ऑफ यू हॅव टू बी जिम्नॅस्ट्स आणि दॅट टू वर्ल्ड क्लास. म्हणजे साधं-सुद्धा जिम्नॅस्टिक्स येणं पण नाही. तर जेव्हा माझ्याकडे जोडपं येतं ना, तेव्हा मी पहिल्यांदा एक त्यांना सांगतो, की तुम्ही जे काही नॉर्मल पोझिशन आहे ना, ती पहिली ट्राय करा. एन्जॉय इट. सेक्स इज एन्जॉयबल इन एव्हरी सिच्युएशन. आपल्याला काय वाटतं, ह्याच्यापेक्षा अधिक सुख मिळावं. म्हणजे मला ₹2 मिळाले, की मला ₹10 पाहिजे असतात. ₹10 मिळाले, की 1000 पाहिजे असतात. स्वभाव असतो तो आपला. ॲब्सोल्युटली. सेम वे मला संबंध ठेवले ना, मजा आली, की मला वाटतं हां, पुढच्या वेळेला ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. ते झालं, की वाटतं हां, अजून जास्त पाहिजे. तर सेक्स ही गोष्ट आहे ना, त्या क्षणात जगायची गोष्ट आहे. यू हॅव टू लिव्ह इन दॅट मोमेंट. तो मोमेंट परत येणार नाहीये. तो मोमेंट एन्जॉय केला ना, तर एव्हरी टाईम युअर सेक्स विल बी गुड. सो त्यामुळे तुम्ही पोझिशन काय देताय किंवा तुम्ही काय करताय पेक्षा तुम्ही दोघं एकमेकांबरोबर किती कम्पॅटिबिलिटीने वागताय, किती इमोशनली एकमेकांशी अटॅच होताय, किती आत्मीयतेने एकमेकांशी सेक्स करताय, याला जास्त महत्व आहे, ना की तुम्ही काय पोझिशन्स करताय. पोझिशन्स. यू कॅन ट्राय, पण त्याच्यापेक्षाही जास्त लिव्ह इन दॅट मोमेंट
अँड देन इवन इफ यू हॅव अ मिशनरी पोझिशन एव्हरी टाइम, स्टील यू विल एन्जॉय इट. मला बरेच जण विचारतात, की अजून आनंदासाठी काय करू? अजून आनंदासाठी काय करू? मला एक अजून याला निगडीत एक प्रश्न आहे, की त्या तुम्ही जर अजून आनंद अजून त्याला काही सीमा वगैरे आहे का? म्हणजे की नाही हे झालं, की झालं बाबा असं काही आहे का? सी, एव्हरी सेक्स ॲक्ट इज एन्जॉयबल. हां, पण दरवेळेला त्या ॲक्टमधून तसाच आनंद मिळतो का? तर नाही. तो वेगवेगळा मिळेल. तो जर सारखाच मिळाला, म्हणजे समजा मी माझ्या पार्टनरबरोबर संबंध ठेवले आणि मला एक्स प्रकारचा आनंद मिळाला. पुन्हा संबंध ठेवले, एक्स प्रकारचा आनंद मिळाला. पुन्हा संबंध ठेवले, एक्स प्रकारचा आनंद मिळाला. मी कंटाळीन ना. म्हणजे इट्स लाइक रोज गुलाबजाम दिले मला खायला. 1 दिवस खाईन, 2 दिवस खाईन, 4 दिवस खाईन. 5व्या दिवशी म्हणेन, "बाबा नको ते आता दुसरं काहीतरी." सो त्यामुळे जेव्हा आपण संबंध ठेवतो ना, त्यावेळेला आपल्याला प्रत्येक वेळेला वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. आणि हा आनंद केवळ संबंध ठेवतो म्हणून नसतो. तो बऱ्याचशा फॅक्टर्सवर अवलंबून असतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही दोघं जण एकमेकांबरोबर फोरप्ले किती करताय? कसा करताय? तुमचं आजूबाजूचं वातावरण कसं आहे? तुमचं रूम सेटिंग कसं आहे? तिथे काही वास जे आहेत ते तुम्हाला आवडणारे आहेत का? तुम्ही कपडे कुठले घातले आहेत? तुमची मेंटॅलिटी कशी आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या मला ऑफिसला जायचंय. माझं वर्किंग डे उद्या सकाळी 6:00ला उठायचंय आणि रात्री 12:00 वाजता मी जर संबंध ठेवणार असेन, तर ऑब्व्हियसली मी थोडासा रिस्ट्रिक्टेड प्रेशरमध्ये. असेन. थोडं लवकर उरकून टाकावंसं होईल. पण तेच मी एका छान महाबळेश्वरला गेलेलो आहे, रिसॉर्टमध्ये राहिलोय, उद्या निवांत 11:00ला उठायचंय, ब्रेकफास्ट करायचा आहे. सो ऑटोमॅटिकली मी मेंटली जो आहे ना, तो रिलॅक्स असतो. सो मी त्या ॲक्टमध्ये पूर्णपणे वेळ खर्च करतो. सो ऑल्वेज टेल माय कपल्स, की या जोडप्याला नेहमी म्हणतो, की बेडरूममधून ना घड्याळ बाहेर काढा पहिलं. पहिलं घड्याळ बाहेर काढा. घड्याळ काढलं नाही ना, तर तुम्ही कायम त्या प्रेशरखाली राहणार आहे. जसं मगाचच्या त्या उदाहरणात म्हणलं ना, हं. 9:00 वाजता फोरप्ले, 9:15ला बंद, 9:15ला इंटरकोर्स तसं नाही चालत. इट्स समथिंग व्हिच यू एन्जॉय आणि ती एन्जॉयमेंटला सीमा नाहीये. पण दरवेळची एन्जॉयमेंट वेगळी आहे. आणि मला वाटतं, की जितकं आपल्या पार्टनरसोबत जितकं एक्सप्लोर केलंय, तितकं ते अजून छान होत जातं सेक्स करत गेलो तर. आणि याच्याबरोबरच एक असं आहे, की सेक्शुअली डेब्यू झालाय, म्हणजे व्हजायनल सेक्स केला आहे किंवा म्हणजे सेक्स इंटरकोर्स झाला किंवा त्याला सेक्स असं म्हणतात, असं लोकांचं म्हणणं असतं. पण जितकं मी वाचलंय, माझा रिसर्च आहे, की मास्टरबेशन केलं म्हणजे ते पण एका प्रकारचं इजॅक्युलेशन होतं, तर ते पण तसंच काइंड ऑफ आहे. तर सेक्शुअली डेब्यू म्हणजे नक्की काय? आणि मास्टरबेशन याबद्दल तुम्ही काय सांगाल? सेक्शुअल डेब्यू. नवीन शब्द आय नवीन लाइक इट. शब्द. आय रिअली लाइक म्हणजे दॅट. आय रिअली जर लाइक. तुम्ही एखाद्या जर Google केलं हां, हां. किंवा काही केलं न्यूज वगैरेमध्ये, तर हं. हा एक नवीन टर्म आली आहे, सेक्शुअली डेब्यू. सो इट्स अ व्हेरी न्यू टर्म फॉर मी, पण येस आय लाइक दॅट टर्म. खूप आवडलं सेक्शुअल डेब्यू. जसं बॅट्समनचं क्रिकेट ग्राउंडवरती गेल्यावर होतं. डेब्यू होतो ना. सो नाही. सी, आपल्या सेक्सची सुरुवात ही बेसिकली सुरू होते आपल्या मनापासून. ओके. सो अगदी लहान मूल देखील जेव्हा आपल्या गुप्तांगांना हात लावतं, त्यावेळेला देखील त्याच्या मनात वेगळे-वेगळे विचार असतात. सो ही अल्सो स्टार्ट्स थिंकिंग. वयात येताना ही रिएक्शन खूप जास्त होते. खूप एक्सप्लोर करायचं असतं. स्वतःचं शरीर, पार्टनरचं शरीर, विरुद्धलिंगी व्यक्तीचं शरीर. सो त्यावेळची भावना वेगळी असते. सो डेब्यू कधी होतो? नाही, डेब्यू माझ्या मते लहानपणापासून होतो. 1 वर्षाचं बाळ पण स्वतःला हाताळत असतं. सो देअर इज नो सेक्स डेब्यू एज सच. ओके. पण येस, लैंगिकतेची सुरुवात जरी तशी झाली, तरी ॲक्चुअल शारीरिक संबंध जे आहेत, ते आपण वयात आल्यावरच ठेवू शकतो. सो त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ॲक्चुअली शारीरिक संबंध ठेवतो, त्याला मी म्हणू शकेन, की हां, इट कॅन बी अ इंटरकोर्स डेब्यू. नवीन शब्द. पण लैंगिकतेचा डेब्यू माझ्या मते तो लहानपणीच ॲट होतो. बर्थ होतो. सो त्यामुळे दॅट इज अ डिफरंट स्टोरी. पण येस, ह्याचा डेब्यूची सुरुवात मी म्हणेन, की मास्टरबेशननी होते. मास्टरबेशन, हस्तमैथून जे काही शब्द असतील, तर ते बेसिकली काय आहे, की जसं आता आपल्याला फर्निचरच्या दुकानात गेलो. आपण समजा हा टिपॉय विकत घेतला. तर तो काय येतो, वरचं काच वेगळी येते, खालची काच वेगळी येते, मधले रॉड्स वेगळे येतात आणि मग घरी येऊन ते डी-आय-वाय, डू इट युअरसेल्फ.
असं आपल्याला फर्निचर मिळतं. सो डू इट युअर सेल्फ म्हणजेच मास्टरबेशन. म्हणजे काय? तर आत्ता समजा मला संबंध ठेवायची इच्छा झाली आहे. मी एक्साईट झालोय. अशा वेळेला मला जर का संबंध ठेवायचे, तर मला पार्टनर पाहिजे. पण माझ्याकडे पार्टनर नाहीये. मग मी काय करणार? डी-आय-वाय, डू इट युअरसेल्फ. टू इट युअर्स. म्हणजे स्वतःच स्वतःला लैंगिक सुख देणं, याला मास्टरबेशन म्हणतात. सो इज इट गुड? एक्सलंट. इट्स मच बेटर. म्हणजे मी स्वतःला सुख देणं हे जास्त योग्य आहे, ना की कुठेतरी जाऊन कोणाकडे तरी जाऊन कोणावर तरी काहीतरी अत्याचार करण्यापेक्षा मी स्वतःच स्वतःला जर सुख देऊ शकलो, इट्स अ व्हेरी गुड थिंग. समाजासाठी पण, माझ्यासाठी पण. सो कम मास्टरबेशन इज नॉट बॅड. तुम्ही कधी करायला पाहिजे? तर जेव्हा तुम्ही लैंगिकदृष्ट्या उत्तेजित आहात आणि तुमच्याकडे पार्टनर नाही. दिस इज द टाईम व्हेन यू कॅन मास्टरबेट. पण असं कधी-कधी होतं, की मास्टरबेशन मेल पण करतात, फिमेल पण करतात. ते पण मेलचा असा कन्सेप्ट असतो, की बाबा मास्टरबेशन जर जास्त झालं तर आपलं स्पर्म काउंट कमी होईल किंवा फिमेलला पण तसंच काहीतरी वाटतं किंवा फिमेलला अजून एक वाटतं, की तिला गिल्ट असतो, की सॅटिस्फाईड करायला मी स्वतःला मास्टरबेट करते. म्हणजे बरेचसे असे लोकं आहेत आता कमेंट्समध्ये मला पडतात प्रश्न, की माझं लग्न झालं आहे आणि मी मास्टरबेट करते. ते योग्य आहे का? किंवा पुरुषांचा प्रश्न असतो, की अ, मी रोज इतक्या वेळा किंवा मी करतोय महिन्यातनं इतक्या वेळा, तर माझा स्पर्म काउंट कमी होईल का? मला प्रेग्नन्सीमध्ये माझ्याकडून तिला प्रेग्नन्सीमध्ये त्रास जाईल का? तर त्याबद्दल काय सांगाल? फाईन. सो मगाशी आपण म्हणलं ना, की पुरुषांचे 2 अंडकोश असतात. तर ह्या अंडकोशामध्ये जे शुक्राणू तयार होतात, ज्याच्याने आपल्याला दिवस जाऊ शकतात. तर हे शुक्रजंतूचे शुक्राणूची तयारी जी होते किंवा हे जे तयार होत असतात, हे कायम होत असतात. ते मूल 9-10 वर्षाचं झाल्यापासून ते पार ती व्यक्ती म्हातारी होऊन मरुस्तोपर्यंत. हे शुक्रजंतूंचं प्रोडक्शन जे आहे, हे कंटिन्युअस चाललेलं असतं. ओके. हे शुक्राणू जे आहेत, ते त्याच अंडकोशाच्या शेजारी एक छोटीशी पिशवी असते. मी टेक्निकल नावं घेत नाही. छोटीशी पिशवी असते, ज्याच्यात ते साठून राहतात. आणि जेव्हा ॲक्चुअली शारीरिक संबंध येतात किंवा आपण मास्टरबेशन करतो, त्यावेळेला त्या पिशवीतून ते शुक्राणू जे आहेत, ते बाहेर टाकले जातात. रिकामी झाली, प्रोडक्शन चालूच आहे. सो शुक्रजंतू तयार होतच राहतात. होतच आहे. सो मास्टरबेशन केल्याने आपले शुक्राणू संपत नाहीत. पण मी जे म्हणलं ते, की मास्टरबेशन कधी करायला पाहिजे? जेव्हा तुम्ही लैंगिकदृष्ट्या उत्तेजित आहात आणि तुमच्याकडे पार्टनर नाही. त्यावेळेला तुम्ही करणं अतिशय योग्य आहे. पण माझ्याकडे आता काही मुलं अशी येतात, की 11वी-12वी किंवा फर्स्ट इयरची मुलं, आता काही अभ्यास नाहीये, आता काही काम नाहीये, घरी कोणी नाहीये, मी छानपैकी बसलोय, एकटाच आहे. काय करायचं? चला मास्टरबेट करू. मग हे काही टाईमपास नाहीये ना. टाईमपास म्हणून मास्टरबेशन करायचं नाहीये. मास्टरबेशन कधी करायचं जेव्हा खरंच आपण उत्तेजित आहोत, त्यावेळेला. सो हे जे लोकं म्हणतायत तुमच्या कमेंट्समध्ये, की आम्ही दिवसातून 2दा करतो, 3दा हं. करतो. का? का करताय? मला भूक लागल्यावर मी जेवतो ना. पण माझं जेवण झाल्यावर परत खाऊ शकतो का मी? नाही खाऊ नाही. शकत. सो एकदा जर आपण सॅटिस्फाय झालोय, तर परत-परत का लगेच? ती परत भूक लागल्यावर आपण परत घेऊ ना. हे जास्त महत्वाचं आणि हे जर केलं ना, तर मग आपल्याला ह्या ज्या काय मिथ्स आहेत ना, की शुक्रजंतू कमी होतात किंवा मी माझ्या पार्टनरला सुख देऊ शकणार नाही, ह्या सगळ्या बाजूला पडतात. सो मास्टरबेशन आणि लैंगिक संबंध ह्याच्यात फरक फक्त पार्टनरचा आहे. पार्टनर नाही म्हणून मास्टरबेशन. पार्टनर आहे म्हणून लैंगिक संबंध. जसं मी आता तुम्हाला फिमेलबद्दल बोलली होती, की तिला असं वाटतं, की बाबा ती चीट करतेय का? जर ती मास्टरबेशन करतेय, तर ती चीट करतेय का? तर त्याबद्दल काय सांगाल? सेक्शुअल एक्साइटमेंट ह्याच्याबद्दल थोडंसं मी सांगतो हां. देन आय थिंक विल आन्सर युअर क्वेशन. हं. सेक्शुअल एक्साइटमेंट कशी येते? एनी थॉट्स अबाउट इट? की एक्साईट कधी होतो आपण? आपल्या मनात पार्टनरबद्दलचे विचार आले एक्झॅक्टली. तेव्हा. एक्झॅक्टली. दॅट्स माय पॉइंट. की आपण सेक्शुअली एक्साईट कधी होतो? जेव्हा आपल्या मनात आपल्या पार्टनरबद्दल पार्टनरबद्दलचे. किंवा आपण काहीतरी
गोष्ट कुठली बघितलीये किंवा कुठला व्हिडिओ बघितलाय किंवा कोणाचा फोटो बघितलाय हं. किंवा आपल्या काही फॅन्टसीज आपण प्ले केल्या, त्यावेळेला आपण सेक्स्युअली एक्साईट होतो ना. ओके. सो ते जे एक्साइटमेंट आहे ना, ते एक्साइटमेंट जेव्हा आपण ॲक्चुअली संबंध ठेवतोय, तेव्हा पण कायम राहायला पाहिजे ना. ते कसं कायम राहतं? एक तर व्हिज्युअली जेव्हा आपण पार्टनरला बघतोय. दुसरं मेंटली, की जेव्हा आपण पार्टनरबद्दल किंवा इतर कुठल्या व्यक्तीबद्दल आपण थिंक करतोय. हं. ते एक्साइटमेंट हे करण्यासाठी ही फॅन्टसी खूप महत्त्वाची आहे. ओके. सो बऱ्याच वेळेला मला हा विशेषतः महिलांकडून हा प्रश्न येतो, की जेव्हा मी माझ्या नवऱ्याबरोबर किंवा पार्टनरबरोबर असते, त्यावेळेला माझ्या मनात मे बी कुठल्यातरी फिल्म ॲक्टरचा किंवा कुठल्यातरी सुंदर मुलाचा चेहरा उभा राहतो किंवा मी त्याच्याबद्दल विचार करते. तर इज इट चीटिंग? तर नो, इट्स नॉट चीटिंग. फॅन्टसी इज गुड. तुम्ही फॅन्टसाइज करायलाच पाहिजे. फॅन्टसाइज जेव्हा करताय त्यावेळेला युअर सेक्स विथ युअर पार्टनर इज गोइंग टू बी गुड. ओके. ती एक्साइटमेंट ठेवणार आहे. हां, दॅट डझंट मीन की मी त्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवणार आहे. पण आय एम फॅन्टसायझिंग. सो दॅट इज व्हाय द होल बॉलिवूड इंडस्ट्री सर्व्हाइव्हज. कारण पीपल फॅन्टसाइज अबाउट देम. म्हणजे त्यांच्याबद्दल ते विचार करतात. म्हणजे मी कुठल्यातरी ॲक्ट्रेसचा फोटो बघितलाय, तो माझ्या मनात आल्यावरती आय स्टार्ट फीलिंग सो एक्साइटेड. सेम हॅपन्स विथ द फिमेल. सो तो जेव्हा आपण प्ले करतो माइंडमध्ये, इट्स नॉट पॉसिबल की मी त्या ॲक्ट्रेस बरोबर काही रिलेशन ठेवीन किंवा तिच्याबरोबर कधी भेटेन पण आयुष्यात. पण दॅट फॅन्टसी विच आय प्ले हेल्प्स मी इन माय सेक्शुअल ॲक्टिव्हिटी विथ माय पार्टनर. सो इट्स नॉट बॅड. सो मास्टरबेशन केलं इज नॉट चीटिंग. यू आर फॅन्टसायझिंग, यू आर इमॅजिनिंग अँड यू आर हेल्पिंग. येस, दॅट्स अ गुड थिंग. सो इव्हन सेक्स करताना ऑल्सो फॅन्टसाइज. सो ऑल्वेज टेल फॅन्टसायझिंग इज नॉट चीटिंग. पण काय माहिती का? सी हा एक नेहमी क्वेश्चन असतो, की नॅचरल काय आहे आणि अननॅचरल काय? तर देअर इज नथिंग अननॅचरल इन सेक्स. ते अननॅचरल कधी होतं? जेव्हा तुमच्या पार्टनरला ते आवडत नाही किंवा युअर पार्टनर डज नॉट गिव्ह कन्सेंट टू इट. दॅट बिकम्स अननॅचरल. मग ते काहीही असो. म्हणजे अगदी नॉर्मल सेक्स जरी असला आणि युअर पार्टनर इज नॉट कन्सेंटिंग, दॅट इज अननॅचरल. इतर तर दूरच राहिले. पण एनी ॲक्ट जिथे तुम्ही आणि तुमचे पार्टनर दोघंही त्यातला पूरक आहात. तुम्ही दोघांनी संमती दिली आहे, दॅट इज अ नॅचरल ॲक्ट. मग ते ओरल सेक्स असेल, एनल सेक्स असेल, वाटेल ते असेल, 50 शेड्स असतील. ओके. मग त्यात काहीही असू दे. दॅट इज नॉर्मल, दॅट इज नॅचरल. पण ही कन्सेंट जी आहे ना, ही कन्सेंट दोघांनीही एकमेकांना दिली पाहिजे. ही कुठल्याही फोर्स न वापरता, कुठल्याही काय म्हणतात प्रेशरच्या खाली न येता हं. दिली गेली पाहिजे. देन इट बिकम्स एन्जॉयबल. हा एक नेहमी प्रश्न येतो बघा, की जेव्हा रेप होतो, त्यावेळेला इट इज सेड, की जो रेप करतो ना, ही एन्जॉयज आणि द वन ऑन व्हूम द रेप हॅपन्स डज नॉट एन्जॉय. ह्याच्यामध्ये एक मी तुला सांगतो, दिस मे बी अ व्हेरी कॉन्ट्रोव्हर्शियल थिंग, पण आय टेल यू. सेक्सची मजा कधी येते? व्हेन बोथ द पार्टनर्स गेट देअर ओन सॅटिस्फॅक्शन. जर का एका पार्टनरला नाही सॅटिस्फॅक्शन मिळालं, तर दुसऱ्या पार्टनरला मिळूच शकत नाही. सो रेप इज नॉट एन्जॉयबल और सॅटिस्फाईंग फॉर आयदर द रेपिस्ट or the victim, and therefore it is unnatural. आणि त्याच्यामुळे ते जे फ्रस्ट्रेशन येतं ना त्या रेपिस्टला, हं. की आय एम नॉट गेटिंग द सॅटिस्फॅक्शन. मी सेक्स करतोय, मी इंटरकोर्स करतोय, पण मला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. त्या फ्रस्ट्रेशननी पुढच्या गोष्टी होतात. आणि दिस इज व्हॉट वी शुड अव्हॉइड. मग हे करण्याच्या ऐवजी इफ दॅट स्टुपिड पर्सन मास्टरबेट्स, ही इज गोइंग टू गेट मोर सॅटिस्फॅक्शन कारण ही इज डुइंग इट टू हिमसेल्फ. समटाईम्स मी असं ऐकलंय, की तुमचं जे लैंगिक सुख जे आहे, ते तुमच्या हातातच आहे. म्हणजे अबाउट मेल आणि फिमेल दोघांच्या बाबतीत जर म्हटलं, की कशाला उगाच दुसऱ्या गोष्टी करायला जायचं ना. तर ते तुमचं जे असतं ते तुमच्या हातातच असतं. प्लेजर इन युअर हँड. तर सागर सरांकडे येते परत. सर आपण नेहमी आता जसं मी तुम्हाला सांगितलं, की हे Google असं केलं, की त्याच्यावरती सेक्स डेब्यू ही टर्म चालते.
त्याच्यासोबतच एक अजून टर्म चालतंय, हेल्दी सेक्स. काय असतं हेल्दी सेक्स? म्हणजे मी हेल्दी लाईफस्टाईल ऐकली आहे, हेल्दी बॉडी ऐकली आहे. आता तो हेल्दी सेक्स कसा असतो? मला ना ही ही टर्म नाही मला आवडली. व्हेरी फ्रँकली देअर इज नथिंग हं. अनहेल्दी अबाउट सेक्स. इफ यू आस्क मी व्हॉट इज हेल्दी सेक्स, आय आस्क यू व्हॉट इज अनहेल्दी सेक्स. म्हणजे मला नाही कळत ते, की काय येस, म्हणजे हेल्दी म्हणजे काय? देअर इज नो अनहेल्दी सेक्स. ऑल सेक्स इज हेल्दी. प्रोव्हायडेड की दोघांची कन्सेंट आहे, दोघांची संमती आहे, तर एव्हरी टाइप ऑफ सेक्स इज हेल्दी. दोघांची जर का संमती नसेल, तर एव्हरी सेक्स इज अनहेल्दी. आणि तो हेल्दी सेक्स जेव्हा दोघं पार्टनर आपापल्या संमतीने पूर्णपणे विश्वासाने दोघांनी समजून उमजून घेऊन जर का ते दोघ जण एकत्र आले तर दॅट सेक्स इज गोइंग टू बी हेल्दी. देर इज नो अनहेल्दी सेक्स इफ बोथ ऑफ यू आर विलिंग. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट टेक युअर पार्टनर्स कन्सेंट. स्पीक, बोला, कम्युनिकेट करा, एकमेकांचा विचार घ्या, एकमेकांना सांगा. आणि ज्या क्षणी तुम्ही एकमेकांशी बोलाल, एकमेकांना सांगाल, एकमेकांची कन्सेंट घ्याल ना, तर युअर सेक्स विल ऑलवेज बी हेल्दी. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही खूप गोष्टी करायला लागणार आहे. म्हणजे स्वतःच्या शरीराची देखभाल करायला लागेल. नॉट जस्ट बाय गुप्तांगांची, पण आपल्या स्वतःच्या शरीराची. मग मी व्यायाम करेन, मग मी खाणं व्यवस्थित घेईन, मी माझ्या पार्टनरची काळजी घेईन, मी माझ्या शरीराची स्वच्छता राखेन, मी माझी मेंटल हेल्थ चांगली ठेवेल. सो ह्या सगळ्या गोष्टी मी करणार आहे. का? कारण माय पार्टनर अँड आय consent to having a normal relationship. हेल्दी सेक्स सरांनी क्लिअर केलंय. पण जर याच्यानंतर जर एक मिथ जे आहे पुरुषांचं ते पण असतं, की एकतर सगळ्यात मोठा प्रश्न इथे असा होता, की ॲक्चुअल सेक्स टायमिंग काय असायला पाहिजे? आणि हे स्टॅमिना हा विषय काय आहे? ओके. ॲक्चुअल सेक्स टायमिंग म्हणजे टायमिंग. व्हॉट यू आर ट्राइंग टू से इज की जेव्हा ते पेनिस वजनाच्या आत जातं आणि त्याच्यानंतर इजॅक्युलेशन होतं. इजॅक्युलेशन तो होतं. ड्युरेशन, हां. राइट? ओके. नाऊ आपण जर काही पोर्नोग्राफिक व्हिडिओज बघितले ना, तर ते पेनिस आतमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर ते 15 मिनिटं, अर्धा तास, कधी-कधी 2-2 तास हं. चालू राहतं. हां. आय विल टेल यू अ सिंपल एक्झाम्पल टू डू. करशील? फाईन. सो पेनिस वजनाच्या आत जातं. त्याच्यानंतर ते आत-बाहेर करतं. तिथे घर्षण होतं मी म्हटलं. ट्राय सिंपल एक्सपेरिमेंट. टेक युअर लेफ्ट हँड. टेक युअर राइट थंब आणि घासत राहा. रब इट फास्ट, हार्ड, हार्ड. किती वेळ करू शकशील गं? झालंय. गरम व्हायला लागलं? हां. हां, नाही ना करू शकत. कॅन यू डू इट फॉर हाल्फ एन हॉवर? नाही. 10 मिनिटं? आग होईल त्याच्यात. सो नाही करता येत. राइट? करता येत नाही. आणि ही स्किन तर इतकी हार्ड आहे. हं. आपल्या हाताची हाताची. स्किन इज व्हेरी हार्ड. इमॅजिन पेनिस आणि वजायना ते जर का अर्धा तास घासत बसले एकमेकांना, विल इट बी एन्जॉयबल? नाही, जखम होईल. जखम होईल. मग कसं अरे 1-2 तास ठेवणार तुम्ही? 10 मिनिट्स इज अल्सो लाँग टाईम. एव्हरेज इज रफली अराउंड 1.5 मिनिटं ते 3-3.5 मिनिटं. गाईज. दॅट इज ऑल. ओके. 1.5 ते 3.5 त्याच्यापेक्षा जास्त प्लीज ठेवू नका. तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला जखमा होतील. ओके. पोर्नोग्राफिक परत इज अ स्क्रिप्टेड व्हिडिओ. स्क्रिप्टेड. ते कट घेत असतात, त्यांचं शूट चाललं असतं. ते तेच पण असतात शॉर्ट्स. तेच पण असतात. तर प्लीज असलं काही बघून स्वतःच्या बॉडीचं आणि पार्टनरच्या मेंटल हेल्थचं आणि तुमच्या मेंटल हेल्थचं नुकसान करून घेऊ नका. हे सगळं नुकसान व्हायला नकोय म्हणूनच सेक्स एज्युकेशनची सीरीज चालवते आहे. सोबतच एक्सपर्ट करून तुमच्यासाठी गाईडन्स आणते आहे. तर प्लीज या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि आयुष्य जगा. खूप सुंदर आहे. एक्सप्लोर करत राहा. याच्यासोबत आपला एक असा प्रश्न होता, की स्टॅमिना हा पण एक खूप मोठा मिथ आहे, की नंतर मग ते जिम लावणं असो किंवा ते बाकीच्या गोष्टी असो, तर हे काय असतं स्टॅमिना? आपल्याला जर का लैंगिक संबंध चांगले ठेवायचे असतील, तर ऑब्व्हियसली आपली तब्येत चांगली पाहिजे. ओके. सो
आपण जर आजारी असलो, आपल्याला काही ऑपरेशन झालं असेल, काही डायबिटीज सारखं असेल, ब्लड प्रेशर असेल, हार्ट डिसीज असेल, तर ऑब्व्हियसली संबंध ठेवताना अडचणी येणार. सो स्टॅमिना म्हणजे काय? तर येस, आपलं शरीर निरोगी पाहिजे. हे निरोगी ठेवण्यासाठी येस, खाणं-पिणं व्यवस्थित पाहिजे, एक्सरसाइज पाहिजे, हे सगळं पाहिजे. पण केवळ स्टॅमिना डझंट मीन की ते लिंग आत गेल्यावरती वीर्य बाहेर यायच्या मधला जो पिरियड आहे, तो अर्धा तास करायचा. दॅट इज नॉट स्टॅमिना. स्टॅमिना इज फॉर ओव्हरऑल सेक्शुअल ॲक्टिव्हिटी. म्हणजे पूर्ण आपण जे संबंध ठेवतो, तिथे मी फिट पाहिजे. मी म्हणलं असं ना, की आपल्या पार्टनरला आणि आपल्याला जर का सेक्स एन्जॉय करायचा असेल, तर तुम्हाला तुमचं शरीर हेल्दी ठेवणं महत्त्वाचं आहे. तो स्टॅमिना मेंटेन करायला पाहिजे. सो येस, तुम्ही खायला बरोबर पाहिजे, तुम्ही व्यायाम बरोबर करायला पाहिजे, तुम्हाला आजार असतील, तर आजारांवरती व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. सो दॅट बिल्ड्स अप युअर स्टॅमिना. ते 2 मिनिटंच असतं. एकदा इन्सर्ट झालं, की 2 मिनिटं मॅक्स. त्याच्यासाठी नाही काही. पण जर का मी आजारी असेन, मला जर का समजा 100-101 काल ताप येऊन गेलाय, तर आज मला वीकनेस येणारच आहे. हं. पण त्यावेळेला मी जर का संबंध ठेवायला गेलो, तर मी फेल होणार आहे. मी एन्जॉय पण नाही करणार. सो तो स्टॅमिना त्याच्यासाठी बिल्डअप करायला पाहिजे. नॉट फॉर दोज 2 मिनिट्स. नो, दॅट हॅपन्स व्हेन यू आर हेल्दी. तर मी नेहमी म्हणतो ना, की लैंगिक संबंध चांगले होण्यासाठी ना 2 गोष्टी लागतात. एक निरोगी शरीर आणि दुसरं निकोप मन. निकोप हा जो शब्द आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे निकोप म्हणजे काय? तर आपले विचार चांगले पाहिजेत. आपण काय एक्स्पेक्टेशन्स ठेवतोय, काय फॅन्टसीज ठेवतोय, ह्या चांगल्या हेल्दी फॅन्टसीज पाहिजेत. उगाचच माझ्या पार्टनरला त्रास द्यायचा आहे किंवा माझ्या पार्टनरला दुखवायचंय, असा मी विचार करून जर का गेलो किंवा जसं मगाशी त्या मुलाच्या मनात न्यूनगंड होता, की हं. माझं लिंग खूप छोटं आहे. छोटं. मग असे जर का चुकीचे विचार घेऊन मी संबंध ठेवायला गेलो, तर फेल होणार आहे. आय एम नॉट गोइंग टू एन्जॉय दॅट ॲक्ट. सो आपलं मन निकोप पाहिजे, त्यात येणारे विचार निकोप पाहिजे. देन यू कॅन एन्जॉय अ हेल्दी सेक्स. तर सागर सर, तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. पण हा जो टॉपिक आहे, हा मी 30 मिनिटात किंवा एका चौकटीत नाही बसू शकत. याबद्दल बोलायला भरपूर गोष्टी आहेत आणि तुमचा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर माझ्या ऑडियन्सचे अजून प्रश्न येतील हे मला नक्की माहिती आहे. तर तुम्हाला जर अजून याबद्दल ऐकायला आवडेल किंवा कुठल्या टॉपिकवर तुम्हाला विशेष करून ऐकायला आवडेल, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सागर सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिला. ॲक्चुअली सेक्स हा असा विषय आहे ना, की लोकं बोलत नाही. पण त्यांना जाणून घ्यायचं असतं. तर मला वाटतं, की ते बऱ्याच वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात काम करत आहात. तर माझ्यापेक्षा चांगला अनुभव तुम्हाला असेल, की माहिती योग्य माध्यमातून पोहोचली, की त्याचा काय उपयोग होतो. तर आता आजचा आपला हा व्हिडिओ संपला आहे. सर, एकदा काय अपील कराल प्रेक्षकांना, की कसं अवेअर राहायचं या सगळ्या बाबतींमध्ये? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की जेव्हा आपण लैंगिकतेविषयी बोलतो ना, त्यावेळेला आपण कोणाशी बोलतोय? कुठल्या व्यक्तीशी बोलतोय? ती व्यक्ती आपल्याला कुठल्या हेतूनी आपल्याशी बोलतीये, हे पहिलं जाणून घ्या. बऱ्याच वेळेला असं होतं, की आपण कुठल्यातरी चुकीच्या व्यक्तीकडे जातो. चुकीच्या व्यक्तीकडे आपण लैंगिकतेविषयी बोलतो आणि मग होतं काय, की ती व्यक्ती आपला गैरफायदा घेते. सो असं होऊन देऊ नका. या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट जे आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा. कुठल्याही वेड्यावाकड्या लोकांशी संपर्कात राहू नका. एकदा ही जर गोष्ट केली, तर नक्कीच आपल्याला लैंगिकतेविषयी योग्य ज्ञान मिळेल. इंटरनेटमधून आपल्याला फक्त माहिती मिळेल. पण ज्ञान हे योग्य व्यक्तीकडून घ्या. गैरफायदा घेणाऱ्या लोकांकडून घेऊ नका. दॅट इज व्हॉट. आणि सरांचं पण कोथरूडला क्लिनिक आहे, तर तुम्ही सरांकडे पण जाऊ शकता. मी मार्केटिंग नाही करत आहे, पण माझं सजेशन नाही, आहे, की नाही. तुम्ही एका म्हणजे कसं आहे, कुठला आजार झाला, की तुम्ही जाता ना डॉक्टरांकडे. मग हा तुमचा मेंटल असो किंवा फिजिकल असो, याच्याबद्दल तुम्ही डॉक्टरांकडनं सल्ला घ्यायला पाहिजे, मला असं वाटतं. आणि सर, आता रिसेंटली मी तुमची सोशल मीडिया बघत असते, तर मी बघितलं, की तुम्ही एका फ्री काउन्सिलिंग सेंटरचं सुद्धा ओपनिंग केलं या. होतं. तर ते सुद्धा सांगाल? म्हणजे जेणेकरून ज्यांना अफोर्ड नाही करता येणार किंवा काहीतरी त्यांना प्रॉब्लेम असतील, फायनान्शियली असो किंवा अजून काही असो, ते फ्री काउन्सिलिंगसाठी पण जाऊ शकतात. ते सेंटरबद्दल सर सांगतील. So आत्ताच आपण भारतीय विद्यापीठ, न्यू लॉ कॉलेजच्या आणि माझी जी संघटना आहे, फोर सीज काउन्सिलिंग सेंटर,
तर ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण पुण्यामध्ये एरंडावण्याच्या इथे भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये एक फ्री काउन्सिलिंग सेंटर चालू केलेलं आहे. सो जर का आपल्याला काही समस्या असतील, मग वैवाहिक समस्या असतील किंवा लैंगिक समस्या असतील, तर ह्या सेंटरशी आपण संपर्क साधू शकता. तिथे आपल्याला फ्री काउन्सिलिंग पण मिळू शकतं. सो नक्कीच या गोष्टीचा फायदा घ्या. या मार्गातून आपल्याला एक चांगला समाज निर्माण करता येईल आणि समाजामधल्या या ज्या अडचणी आहेत, ह्या नक्कीच आपल्याला दूर करता येतील. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे, की सागर सर आता परत एकदा मुलाखत द्यायला येतील टी-ओ-डीला. तर तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कुठल्या विषयावर बोलायला आवडेल, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टी-ओ-डी मराठीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.